आम्ही सारे खवय्ये. आणि आता लाडकी लेक आली डोंबिवलीकर खास. तर कसं काय डोंबिवलीचं कठी? एकदम कूल, व्यवस्थित, गरम कूल. गरम कूल. अच्छा, ओके. दिवसा गरम रात्री कूल असं होतं डोंबिवली? येस, असं फक्त डोंबिवलीतच होतं. डोंबिवलीत काही होऊ शकतं. तर तुम्ही अनघा दामले येस. काय करता? मी शिक्षिका आहे सिस्टर निवेदामध्ये, प्लस मी पार्लरचा कोर्स केलेला आहे. आईचं हेअरकट तुम्ही केलं? येस, आईचा रादर घरातल्या सगळ्यांची सगळ्यांचा हेअरकट मीच करते. माझा पण करायचा आहे. येस, शुअर. तुमच्या आईचा हेअरकट खूप आवडला ओके. आणि माझा असं प्लॅन आहे की आता मी तुम्हाला त्यानिमित्ताने डोंबिवलीला याल. हा, अच्छा, डोंबिवलीला नक्की. डोंबिवलीला मी येतो. आम्ही बऱ्याच वेळा डोंबिवलीला मी हे सगळं करते. म्हणजे शाळेतनं जो फावला वेळ मिळतो त्याच्यात हे सगळं मी करते. व्हेरी गुड. नाही, पण खरंच चांगले कपडे, मी मस्करी नाही करत आहे. तुम्ही खूप चांगले केस कापलेत त्यांचे आणि वंडरफुल. जर आपला एखादा छंद असेल तर त्याचा व्यवसायात तुम्ही जर रूपांतर केलं तर तुम्हाला डेफिनेटली तसाही उपयोग होतो. शिक्षिका पण आहेत, पार्लर पण चालवतात. वंडरफुल. सो आता तुम्ही पण 2 पदार्थ शिकवले, तुमच्या आईने शिकवले तसे. ही जी तयारी तुम्ही केली ती? ही जिरा मिऱ्याची कढी. जिऱ्या मिऱ्याची कढी. हा, पण बेस काय पण ताकाचा घेतला? नाही, हे डेसिकेटेड कोकोनट आहे, रात्रभर भिजवलेलं. अच्छा, ओके. नाही, मला एकंदरीत सगळं साहित्य डिटेल मध्ये सांगा सो दॅट प्रेक्षकांना नीट बर सांगा. भिजवलेलं डेसिकेटेड कोकोनट, लसूण पेस्ट, मीठ, चिंचेचा कोळ, जिरं मिरं वाटलेलं, लाल मिरची वाटलेली, गूळ, साजूक तूप. साहित्य झालंय तुमचं लिहून. आणि आता आपण बघूया काय काय करते तुम्ही. आधी काय करते? आता हे पहिलं डेसिकेटेड कोकोनट जे आपण भिजवलंय ते. किती वेळ भिजवलं तुम्ही ते? रात्रभर. रात्रभर? हो. नाही, आपण सगळंच घ्यायचं कारण ते. त्यात थोडी लसूण पेस्ट, जिऱ्या मिऱ्याचं वाटण. पण किती जिरं किंवा किती मिरी असं काही? म्हणजे जर जिरं अर्धा वाटी घेतलं ना तर मिरं पाव वाटी, म्हणजे मिरं अर्ध घ्यायचं, कारण मिरं जास्ती तिखट असतं. येस, म्हणून. आणि जास्ती करून थंडीत किंवा पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम कढी. जिरा राईस? जिरा राईस नाही, भातावर छानच लागतं, किंवा भेळीवर, शेव बटाटा पुरी, जे तुम्ही कराल. ऍक्च्युली पोह्यांवर पण काय हरकत आहे? म्हणून आपल्या आवडीनुसार पोहे आपण जे जाडे पोहे भिजवून खातो किंवा पातळ पोह्यांवर सुद्धा दडपे पोहे आपण जेव्हा करतो तर तेव्हा काय हरकत आहे असं ट्राय करायला? एकदम प्रश्नच नाही. मी त्याच्यावरती आता हे आपण मिक्सरला वाटूया. अच्छा, परत पेस्ट करू? हो. ओके, म्हणजे ते एकजीव होतं. बरं, ठीक आहे. मग वाटून घेऊ. आपण वाटण करून आणलंय मिक्सर मधनं, तर ते हे रेडी झालंय. आता ते काय? आता कढईत आपण तूप घातलेलं आहे फोडणी म्हणून. आता हे वाटलेलं वाटण आपण त्यात घालायचं. म्हणजे ऍक्च्युली उकळी आणायची? हा. आणि हे खूप तिखट असतं त्यामुळे थोडंसं चवीला चिंच गुळाचा कोळ. हे ना टिपिकल फिश करीला वगैरे कलर येतो तसा, पण लाल मिरची वाटलेली आहे ना आपण, त्यामुळे तो रंग तसा झालाय. मस्त लागेल गरमागरम भात. त्याच्याबरोबर थोडं पाणी ऍड केलं तर आपल्यालाच थोडस एकदा एकजीव झालं का मग आपण पाणी ऍड करू. थोडं घालूया ना पाणी? थोडं पाणी, कारण आपण ती कढी म्हटली आहे ना त्यामुळे जरा सरसरीतपणा. बस. अजून ते घालणार आता? नाही, मीठ वगैरे आपण वाटतानाच घातलेलं आहे, त्यामुळे आता एक छानशी उकळी आली तर कढी तयार झाली. मस्त मस्त. हे खरंच तुम्ही कशाही बरोबर ट्राय करू शकता. तर आतापर्यंत आम्ही काय काय केलं ह्याचं साहित्य आणि कृती लागेल. जिरा मिऱ्याची कढी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेले डेसिकेटेड कोकोनट, लसूण पेस्ट, मीठ, चिंचेचा कोळ, वाटलेला जिरं आणि मिरं, वाटलेली लाल मिरची, गूळ आणि साजूक तूप. कृती: प्रथम एका बाउलमध्ये भिजवलेले सुकं खोबरं घेऊन त्यामध्ये लसूण पेस्ट,
जिऱ्या मिऱ्याचं वाटण, लाल मिरचीचं वाटण आणि मीठ घालून मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. कढईमध्ये तूप घेऊन त्यामध्ये तयार वाटण, चिंचेचा कोळ, गूळ आणि पाणी घालून मिश्रण उकळवून कढी तयार करावी. आम्ही